ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये आता खरं तर आपल्याला अनेक गोष्टींचा त्या रात्रीचा उलगडा होताना दिसणार आहे. म्हणजे खरं तर खुनाच्या रात्री खून झाल्यानंतर 1.5 तासांनी पोलीस आले होते आणि खरं तर विलासच्या मोबाईलवरून मेसेज जो गेलेला होता पोलिसांना तो मधुभाऊ आश्रमात येण्याच्या आधी गेला होता. कारण मधुभाऊंच्या मोबाईलचं लोकेशन हे आश्रम मुळातच त्यावेळेला नव्हतं जेव्हा पोलिसांना मेसेज गेला होता. मधुभाऊंच्या मोबाईलचं लोकेशन हे ते ज्या ठिकाणी ट्रॅव्हल करत होते तिथलं होतं आणि त्याच्या आधीच विलासच्या मोबाईलवरून आता मेसेज गेला होता पोलिसांना की मधुभाऊंच्या पासून मला धोका आहे. पण या सगळ्यामध्ये आता इकडे अशी मोठी गोम लपलेली असते की तो मेसेज आधी जाऊन सुद्धा पोलीस 1.5 तासांनी आलेले असतात. मग या 1.5 तासामध्ये पोलीस काय करत होते? धोका आहे म्हटल्यावरती पोलिसांनी जीव वाचवायला यायला हवं होतं. आता यात नक्की प्रियाचा काय हात असतो? याच्यामध्ये त्या रात्री नक्की काय घडलं होतं? पोलिसांच्या बाबतीत सुद्धा काय गोम दडलेली आहे? सगळं सत्य आपल्याला उलगडणार आहे. कोर्टामध्ये अर्जुनने धडाकेबाज एंट्री करत त्या रात्रीचं सत्य असं काही उलगडलंय पाहूया. आता कोर्टामध्ये दामिनी देशमुख यांच्या विरुद्ध अर्जुन उभा असतो. पण त्याआधी दामिनीने प्रियाला बोलवलेलं असतं आणि प्रियाला काही प्रश्नांची उत्तरं विचारलेली आहेत. प्रियाने दामिनीला त्या दिवशी घडलेला प्रकार सांगितलेला असतो. पण दामिनी खूपच उलटसुलट चौकशी करत असल्यामुळे प्रिया चांगलीच गडबडते. दामिनीने तिला विचारलेलं असतं की तू मला एक गोष्ट सांग, त्या रात्री काय घडलं होतं? प्रिया सगळं सांगते आणि प्रिया त्यावेळेला सांगायला लागते की मधुभाऊंच्या डोक्यामध्ये मी त्याच वेळेला एक फ्लॉवर पॉट घातलं होतं. मधुभाऊंच्या डोक्यामध्ये फ्लॉवर पॉट घातल्यानंतर मग मी तिकडचं सगळं साफसफाई केली आणि साफसफाई केल्यानंतर मग थोड्या वेळातच पोलीस तिकडे आले होते. दामिनी सांगते पोलिसांना कुणी बोलवलं होतं? यावरती प्रिया या प्रश्नावरती जरा सटपटते. प्रियाला समजतच नाही की या प्रश्नाला आपण काय उत्तर द्यावं. ती पूर्णपणे आता गडबडलेली असते आणि गडबडलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता फसते. आणि त्याच वेळेला दामिनी म्हणते बोला तन्वी किल्लेदार उर्फ सुभेदार, काय नक्की घडलं होतं ते मला सांगाल का? त्यावरती प्रिया आता सटपट. त्यावरती दामिनी म्हणते लवकर बोला, काय नक्की घडलंय, मला कळलंच पाहिजे. मग प्रिया सांगते खरं तर मी विलासच्या मोबाईलवरून एक मेसेज टाईप करून पाठवला होता. पण पण पोलिसांना ते मेसेज. प्रिया थोडीशी गडबडते आणि ती पूर्ण फ्लॅशबॅकमध्ये जाते आणि काही गोष्टी आठवायला लागते. पण त्यावेळेला नक्की काय घडलं होतं हे प्रियालाच माहीत नसतं. कारण त्यावेळेला स्वतः नियतीने एक खूप मोठा क्लू या सगळ्यामध्ये लपवलेला असतो. पण ते प्रियाला माहीत नसल्यामुळे ते दामिनीपर्यंत काही पोहोचलेलं नसतं. दामिनी या सगळ्यामध्ये सांगते लवकर बोल, काय घडलं होतं? यावरती प्रिया सांगते नाही म्हणजे खरं तर विलास गेल्यावरती मी ना मेसेज केला होता की मला मधुभाऊंपासून धोका आहे असं काहीतरी. दामिनी म्हणते ठीक आहे, मग आता जो काही मेसेज असेल त्या मेसेजबद्दल तुला काही माहिती असण्याची शक्यता नाही आहे. पण कोर्टामध्ये तुझं स्टेटमेंट जे पहिलं असणार आहे ना तेच कायम असणार आहे. कोणतंही स्टेटमेंट तू बदलायचं नाही आहेस. यावरती प्रिया सांगते हो. यावरती दामिनी म्हणते आठवतंय ना काय स्टेटमेंट दिलं होतंस ते? यावरती प्रिया सांगते हो. दामिनी सांगते हे बघ माझ्याकडे ते तू जे स्टेटमेंट दिलेलं आहेस ना त्याची एक कॉपी आलेली आहे आणि ती कॉपी मी तुला पाठवते पुन्हा एकदा, ते सगळं वाचून घे आणि ते स्टेटमेंट कोर्टात दे. प्रिया घरी येते. घरी आल्यावरती प्रिया विचार करते नाही काहीतरी मेसेज फोन याची गल्लत होत आहे. पण काय गल्लत होते आहे हे तिला कळतच नसतं. कारण त्या रात्री नियतीने असा काही उलटा डाव खेळलेला असतो जो फक्त अर्जुनला कळालेला असतो. मधुभाऊ आता इकडे अर्जुनला सगळं सत्य सांगत असतात. मधुभाऊ सांगत असतात की हे बघा जावई बापू, त्या रात्री माझ्या मोबाईलवरून मी पोलिसांना फोन करण्याचा प्रयत्न करत होतो. मी पोलिसांचा नंबर डायल करत होतो. पण त्याच वेळेला खूप मोठी गडबड झाली आणि आता मला इकडे धमकी देण्यात आली, माझ्यावरती बंदूक रोखण्यात आली. मग ज्या वेळेला माझ्यावरती बंदूक रोखण्यात आली ना त्यावेळेला मग या सगळ्यामध्ये ना माझा फोन गळून पडला.
त्यावरती मधुभाऊंना अर्जुन म्हणतो, तुमच्या फोनवरून नंबर डायल झाला होता का? मधुभाऊ म्हणतात, जावई बापू मला काही आठवत नाहीये. मग त्यानंतर आता इकडे अर्जुनने मधुभाऊंच्या फोनचे सगळे लोकेशन शोधून काढलेलं असतं आणि ज्या वेळेला एक्झॅक्टली फोन केलेला मेसेज केलेला असतो तो म्हणजे आता विलासच्या फोनवरून, त्यावेळेला एक्झॅक्ट पोलिसांकडे तो जाऊन कोणत्या टायमिंगला विलासचा तुम्हाला मेसेज आला होता ते दाखवा असं सांगतो. पोलीस जो मेसेज दाखवतात आणि मग मधुभाऊंचं लोकेशन जे काही अर्जुनला कळालेलं असतं त्या लोकेशनवरून मधुभाऊ मुळातच ज्या वेळेला मेसेज गेला तेव्हा त्या ठिकाणी नव्हतेच. मधुभाऊंचं लोकेशन हे आश्रमापासून जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर लांबचं होतं आणि त्यामुळे मधुभाऊ नंतर थोड्या वेळानंतर म्हणजे जवळजवळ मेसेज केल्यानंतर अर्ध्या तासाने मधुभाऊ ज्या वेळेला एंटर झाले त्यावेळेला त्यांचं लोकेशन हे दाखवलं जात होतं ते म्हणजे आश्रम. आता हे सगळे पुरावे घेऊन अर्जुन कोर्टात हजर झालाय आणि त्याच्यामधला अजून एक पुरावा की पोलिसांना फोन गेलाय तो म्हणजे मधुभाऊंच्या मोबाईलवरून. मधुभाऊंनी जो नंबर डायल केलेला असतो तो फोन खाली पडल्यावरती पण नंबर लागतो. पोलीस हॅलो हॅलो म्हणतात आणि त्यावेळेला पोलिसांना तिकडे गडबड ऐकू गेलेली असते आणि म्हणून पोलीस आलेले असतात ना की विलासच्या मेसेजवरून. आणि त्यामुळे पोलीस नंतर आल्यानंतर जो काही प्रकार घडलेला असतो हा प्रकार इकडे आता अर्जुन कोर्टात कसा मांडणार असतो हे आता आपल्याला दाखवलं. आता दामिनी महत्वाची केस सुरू करते. दामिनी सांगते, मुळातच हा सगळा खेळ त्या एका रात्रीचा नाहीच आहे. हा खेळ आहे ना हा बरेच दिवसांचा चाललेला आहे. म्हणजे मधुकर पाटलांना ते विकायचंच होतं आश्रम, पण त्यांना दुप्पट तिप्पट पैसे हवे होते आणि याच कारणासाठी त्यांनी आता माझ्या या मधुकर पाटलांनी महिपतला आणि आता साक्षीला या दोघांना सुद्धा आता खूप त्रास देण्याचा प्रयत्न केला. दुप्पट तिप्पट पैसे मागितले. अर्जुन म्हणतो ठीक आहे, पण मुळातच ही केस आश्रम विकणं न विकणं या संदर्भातली नसून खुनाची आहे. त्या रात्री काय घडलं होतं त्याबद्दल आपण बोलूयात का? मला त्या रात्रीच्या काही डिटेल्स कोर्टाला सबमिट करायच्या आहेत असं म्हणत अर्जुन त्या रात्रीच्या सगळ्या डिटेल्स कोर्टामध्ये सबमिट करतो आणि त्या डिटेल्स पाहिल्यावरती मग मात्र आता इकडे जज साहेबांच्या हातात त्या डिटेल्स येतात. त्यावरती दामिनी सांगते, ह्या खुनाच्या डिटेल्स त्या रात्री दिलेल्या होत्या त्याच आहेत. यावरती आता जज साहेब त्या डिटेल्स वाचतात. त्या डिटेल्समध्ये विलासच्या मोबाईलवरून केलेला, अर्जुन सांगतो विलासच्या मोबाईलवरून केलेल्या फोनचं टायमिंग बघावं आणि मधुकर पाटील त्यावेळेला कोणत्या लोकेशनवरती व्हावे ते पाहिलं जावं असं म्हटल्यावरती आता इकडे दामिनी सांगते, त्यात काय अवघड आहे? त्यांनी आपला खून करताना फोन जो आहे ना तो फोन मुळातच तिकडे दुसरीकडे ठेवला असेल. आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो ठीक आहे, मग नंतर अर्ध्या तासाने तो फोन तिकडे आला कसा? मग हे सत्य कसं काय झालं? म्हणजे या सगळ्यामध्ये आता अर्ध्या तासाने तो मोबाईल चालत 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 आला किंवा दुसरी कोणती व्यक्ती तिकडे आली होती असं म्हणायचंय का तुम्हाला? लॉजिकली पाहायला गेलं तेव्हा विलासच्या मोबाईलवरती मेसेज गेला तेव्हा मधुकर पाटील तिकडे नव्हते. मधुकर पाटील तेव्हा तिकडे जर का आलेच नव्हते तर विलासला त्यांच्यापासून भीती वाटण्याचं कारणच नाही आहे. आता हा मुद्दा कोर्टाला सुद्धा पटतो. ज्या वेळेला कोर्टाला हा मुद्दा पटतो आणि त्याच वेळेला मग आता इकडे लगेचच जज साहेब म्हणतात, अजून या सगळ्यामध्ये एक जो पुरावा आहे तो सुद्धा पुरावा खूप महत्वाचा ठरतोय असं म्हटल्यावरती जज साहेब पुढे सांगायला लागतात, आणि पोलिसांचं रेकॉर्डिंग का मागवले? यावरती अर्जुन म्हणतो, हो, मला पोलिसात ज्या नंबरवरून कॉल गेला होता त्या नंबरचे डिटेल द्यायचे आहेत असं म्हटल्यावरती अर्जुन सांगतो, हे बघा, पोलीस ज्या वेळेला निघाले ना तो विलासचा मेसेज 1.5 तास आधी जाण्यात आला होता. बरोबर आहे? विलासचा मेसेज जर का 1.5 तास आधी गेला तर या सगळ्यामध्ये आता विलासचा मेसेज गेल्यामुळे पोलीस आले नाही. पोलीस 1.5 तास उशिरा आले. 1.5 तास उशिरा पोलीस का आले याचं कारण मी सांगतो. दामिनी म्हणते, त्यात काय, पोलिसांना खूप अवघड केस असतात. हा मेसेज पाहीपर्यंत वेळ गेला असेल, वेळ गेल्यामुळे मग या सगळ्यामध्ये पोलिसांना यायला उशीर झाला असेल. यावरती अर्जुन म्हणतो, बिलकुल नाही, मला या सगळ्यावरती प्रकाश टाकायला नक्कीच आवडेल की पोलिसांना लेट का झाला. मी पोलिसांकडे चौकशी केली होती. त्या 2 वर्षापूर्वीचं बाकी रेकॉर्ड असणं कठीण आहे,
पण रजिस्टरला जे मेंटेन केलेलं आहे ना, त्या रजिस्टर्डमध्ये जे काही आलेलं आहे ते मी तुम्हाला यावरती दामिनी म्हणते, आपण उगाचच कुणी फोन केला, काय फोन केला, हे सगळं बोलण्यामध्ये वेळ खूपच वाया घालवतो आहोत. म्हणून मला काय वाटतं माहितीये का, आपण या सगळ्यामध्ये कोर्टामध्ये केस सुरू करूया. यावरती अर्जुन म्हणतो, केसच सुरू आहे. दामिनी मॅडम, मागच्या वेळेला जेव्हा तुम्ही म्हणाला होतात ना की आपण या सगळ्यामध्ये आता केसचा विषय नको काढूया, त्यावेळेला आम्ही शांत राहिलो, तुम्ही तुमच्या आशिलाला सोडवलं. आता मला माझं म्हणणं मांडू दे. मग आता अर्जुन पोलिसांचा रेकॉर्ड समोर आणतो आणि रेकॉर्ड समोर अर्जुन सांगायला लागतो, आत्ता हा रेकॉर्ड जेव्हा समोर आलाय ना, त्यावेळेला पोलिसांनी कधी आलेत तर त्यांना मधुकर पाटलाच्या मोबाईलवरून कॉल गेल्यावरती ते आलेत. यावरती दामिनी म्हणते, हाऊ स्टुपिड, मधुकर पाटलांच्या मोबाईलवरून नाही, विलासच्या मोबाईलवरून. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, तुम्ही जरा हे रेकॉर्ड चेक कराल का? हे रेकॉर्ड चेक केले तर तुम्हाला समजेल. आता मधुकर पाटलाच्या मोबाईलवरून फोन गेला म्हटल्यावरती सगळेच जण चपापतात. काहीच कळायला मार्ग नसतो की नक्की काय घडलंय, काय झालंय ते सगळं. म्हणजे या सगळ्यामध्ये आता इकडे मधुकर पाटलांनी फोन केला, सिरियसली? आणि आता सगळेच जण हे पाहायला लागतात. त्यावरती अर्जुन खुलासा करतो की हो, आता इकडे महिपत सटपटतो. महिपतला कळतच नाही की नक्की काय चाललंय. प्रिया म्हणते, बाबा अहो हे असं कसं होईल? यावरती मग आता इकडे सांगायला लागतात, रविराज तुझ्याकडून काही चुकी तर होत नाहीये ना? म्हणजे तसं बघायला गेलं तर पोलिसांच्या रेकॉर्ड चुकीचं नाही ठरलाय. आणि जर का मधुभाऊंनी या सगळ्यामध्ये खून केलाय तर मधुभाऊ का फोन करतील? नाही नाही, काहीतरी गडबड आहे. मधुभाऊंच्या खुनाशी काही संबंध आहे किंवा नाही, मला खरंच काही कळतच नाहीये. असं म्हटल्यावरती आता प्रिया सटपटते. उद्या जर का कमी जास्त काही झालं तर आपल्यावरतीच येणार आहे हे तिला माहिती असतं. त्यावरती आता इकडे सांगायला लागतात, रविराज मला काय वाटतं माहितीये तन्वी, तू पुन्हा एकदा या सगळ्या गोष्टीचा विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. असं म्हटल्यावरती प्रिया सटपटते. मग आता अर्जुन सांगायला, जर का मधुकर पाटील या सगळ्यामध्ये ते खून करायला गेलेत तर पोलिसांना ते फोन करतील का? आणि पोलीस त्यांच्या फोनवरती येतील का? आणि 1.5 तास या सगळ्यामध्ये आता जर विलासने आधी फोन केलाय म्हणजे हा प्री प्लॅन होता, विलास अडकवायला गेला होता, असं म्हणत एक एक गोष्टी आल्यावरती दामिनीला आता इकडे बोलण्याची संधी दिली जाते. दामिनी सांगते, मला या केसवरती याबद्दल काही माहीत नव्हतं, त्यामुळे मला याच्यासाठी वेळ पाहिजे. अर्जुन म्हणतो, हो, प्रत्येक वेळेला त्या वेळच घेत आलेल्या आहेत, तुम्ही वेळ घ्या, पण मला जी साक्षीदार आहे, ज्या साक्षीदाराने आता हे सांगितलेलं आहे त्या साक्षीदाराची साक्ष घ्यायला नक्कीच आवडेल. असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला बोलवलं जात. प्रियाला बोलवल्यावरती अर्जुन सांगतो, ठीक आहे, त्या रात्री काय झालं होतं सांगा. प्रिया चांगलीच सटपटते. म्हणजे आता काय सांगायचं त्या रात्रीचं, आपण तर पुरते अडकलेलो आहोत हे तिला समजलेलं असतं. त्यावरती मग अर्जुन म्हणतो, मग मला तुम्ही सांगा की या सगळ्यामध्ये आता त्या रात्री मधुकर पाटलांच्या मोबाईलवरून कसा फोन गेला? यावरती प्रिया म्हणते, मला काय माहिती, त्यांनी आपल्या बचावासाठी केला असेल फोन, म्हणजे आपण खुनी नाही आहोत हे सांगण्यासाठी केला असेल फोन. मला यातलं काहीच माहीत नाहीये. मी लपून तिकडे पाहत होते, पण नंतर मला खूप भीती वाटायला लागली. अर्जुन म्हणतो, त्या दिवशी काय घडलं नीट सांग. प्रिया सटपटते आणि प्रिया सांगायला लागते की मधुकर पाटलांनी त्या रात्री त्याच्यावरती हल्ला केला. अर्जुन म्हणतो, ही गोष्ट झाली हो जुनी, ती गोष्ट नाही मला विचारायची आहे. फोनचं विचारतोय. मधुकर पाटलांनी फोन कधी केला? त्यावरती प्रिया सांगते, मला काही माहीत नाहीये. त्यावरती अर्जुन म्हणतो, तुम्हाला का माहीत नाहीये? कारण मधुकर पाटलांवरती त्या रात्री हल्ला झाला होता, त्यांच्या डोक्याला मार लागला होता, तुमच्या नाही. तुम्हाला का नाही कळत आहे की त्या रात्री काय घडलं होतं? तुम्हाला का नाही आठवत आहे? तुम्ही सांगाल का आठवून त्या रात्री फोन कुणी केला होता? प्रिया म्हणते, फोनचं मला काही माहीत नाही आहे. अर्जुन म्हणतो, मग त्या रात्री तुम्ही फोन का नाही केलात पोलिसांना? पोलिसांना फोन करून तुम्ही का नाही बोलवून घेतलं? हे सगळं घडल्यावरती तुम्हाला कसं माहिती की या सगळ्यामध्ये विलासने ऑलरेडी फोन केला होता किंवा मेसेज केला होता? अर्जुनने असे काही मुद्दे मांडलेले असतात की सटपटलेली प्रिया या सगळ्यामध्ये आता काही बोलूच शकत नसते, तिच्याकडे बोलायला काही शब्दच नसते. अर्जुन म्हणतो, बोला तन्वी सुभेदार, लवकर बोला, काय नक्की तुमचं चाललंय? त्या रात्री फोन कुणी केला होता?
प्रिया मला नाही माहिती, मला नाही माहिती, मला नाही माहिती. यावरती अर्जुन म्हणतो मला माहिती आहे. आणि मग आता अर्जुन खऱ्या अर्थाने एक रेकॉर्डेड आता स्टेटमेंट समोर आणतो आणि अर्जुन कोर्टाच्या समोर ते स्टेटमेंट आणतो आणि त्या रात्री काय घडलं होतं मी सांगतो. जेव्हा मधुकर पाटील आले तेव्हा तन्वी किल्लेदार मागे लपून बसल्यावरती मधुभाऊंना धक्का देण्यात आला. त्यांच्या डोक्याला लागलं. विलास त्यांच्या अंगावर धावून आला. साक्षीने बंदूक काढली. बंदूक काढून त्या दोघांना धमकी दिली आणि त्याच वेळेला मधुभाऊंनी बचाव करायला घेतल्यावरती ती आता गोळी लागली ती म्हणजे विलास खाली पडला. मधुभाऊ फोन करायला गेले. फोन करायला आल्यावरती तन्वी किल्लेदार यांनी मागून येऊन मधुभाऊंच्या डोक्यावरती वार केला आणि त्याच वेळेला विलास असा घरंगळत खाली पडला. मधुभाऊंचा फोन लागला आणि फोन लागल्यावरती तो कट पण झाला. पोलीस तिकडून निघाले पण मधुभाऊ या सगळ्यामध्ये बेशुद्ध झाले. मग तन्वी किल्लेदार या स्वतः विलासच्या मोबाईलवरून त्यांनी आता इकडे कॉल केला, मेसेज केला. यावरती आता इकडे जज साहेब म्हणतात काय बोलताय तुम्ही. आता आमिनी म्हणते काही नाही, यांच्याकडे काहीही पुरावा नाहीये ना म्हणून उलट सुलट बोलतायत. यावरती अर्जुन ते स्टेटमेंट दाखवतो आणि हे माझं स्टेटमेंट. याच्यावरती साफ दिसतंय विलासच्या मोबाईलवरती फिंगरप्रिंट आहेत ते म्हणजे तन्वी किल्लेदार यांचे. विलासच्या मोबाईलवरचे हे फिंगरप्रिंट मी कोर्टासमोर आणू आता दामिनी देशमुख आपलं डोकं धरून बसते. अरे देवा, कुठे ह्या केसमध्ये अडकलो, काय ह्या केसचं करायचं. म्हणजे आता पूर्णपणे तिला धक्का बसतो. काय नक्की घडलंय आणि या सगळ्यामध्ये आपण कुठे अडकलो. ती सांगते मला या सगळ्यामध्ये ब्रेक पाहिजे, मला खरंच माहीत नाहीये. यावरती अर्जुन म्हणतो थांबा, अजून एक गोष्ट आहे. त्या ज्या काही ते रिव्हॉल्वर आहे ना त्याच्यावरती मधुभाऊंच्या हाताचे ठसे आहेत, पण ते हाताचे ठसे आहेत त्यांच्या डाव्या हाताचे ठसे नाही आहेत, उजव्या हाताचे. मधुभाऊ लेफ्टी आहेत. मग ते लेफ्ट हाताने मारतील ना बंदूक की राईट हँडनी. एक एक करत जबरदस्त पुरावे समोर येतात आणि फायनली दामिनी आता ब्रेक मागते. मला असं वाटते की आपण थोडा ब्रेक घेऊया. यावरती अर्जुन म्हणतो नंतर ब्रेक घेऊया. याच्यामध्ये आता अजून एक महत्त्वाचा पुरावा आहे ते म्हणजे साक्षी शिकरे यांचे टेबलवरती सापडलेले फिंगरप्रिंट. ज्या वेळेला त्या शोधत होत्या ना त्यावेळेचा, म्हणजे साक्षी शिकरे तिकडे होत्या आणि इकडे आता प्रिया मधुकर यांनी विलासच्या मोबाईलवरून मेसेज केला, फोन करण्याचा प्रयत्न केला, पुरावे मिटवले. बंदुकीवरती प्रिया मधुकर यांचे ठसे सापडणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. खुनाचा डायरेक्ट आरोप येऊ शकतो. असं म्हणत अशी केस जबरदस्त पलटले ना की या सगळ्यामध्ये प्रिया पूर्णपणे अडकलेली आहे. अडकलेली प्रियाला दामिनी वाचवू शकेल का आणि या सगळ्यामध्ये दामिनी काय युक्तिवाद करणार हे पाहणं रंजक.